माझी आणि ताईची मारामारी होते. मी म्हणते तिला डुक्कर, ती माकड मला म्हणते. पण आई बाबा म्हणतात दर विकेंडला आमच्याकडे नवीन पाहुणे येतात. हा, असे तसे नाही हा, एकदम सेलिब्रिटी. शिवाय त्यांची चिमणी पाखरं असतातच. तर स्वागत आहे तुमचं क्लिनिक प्लस शॅम्पू सह प्रस्तुत अळीबिळी गपचुळी स्पेशल पार्टनर्स कॅडबरी डेअरी मिल्क लिकेबल या कार्यक्रमात. नशीब घर आवरलेलं दिसतंय. सार्थक, अरे सार्थक बाळा, ए पिल्लू, पाणी आणतोस का रे सार्थक? बघितलं ना, हे असं आहे. आमच्या वेळी बापाची एक आख आली ना तर आम्ही टॉयलेट मधनं सुद्धा बाहेर यायचो. आणि इथे मी 10 हाका मारल्या. अहो कसं ऐकू येणार? कानांना रबरी दगड बांधलेत ना, म्हणजे हेडफोन्स. आणि त्यात काय वाजत असणार हो? वाडवडिलांचे संस्कार धुळीला मिळवणारी गाणी. आणि गाणं कुठलं असणार तुम्हाला सांगू? पार्टी करना है हम पार्टी करेंगे, पार्टी करना है हम पार्टी करेंगे, किसी के भी पप्पा से नहीं डरेंगे. अहो इथे स्वतःच्या बापाला घाबरत नाही, दुसऱ्यांच्या बापाला कशाला घाबरतील हे? सार्थक, हे सार्थक, ए सोन्या, सोन्या, काय सोन्याचा भाव वाढलाय ना? याचाही भाव वाढलेलाच असतो नेहमी, त्यामुळे प्रेमाने हाक मारावी लागते. ए सार्थक, सार्थक, सार्थक. अहो का माझ्या मुलाला एवढं ओरडताय तुम्ही? नाही, इतका वेळ ओरडण्यात घालवताय तेवढ्या वेळात एखादा हौद भरून झाला असता. नाही, निदान घरातली कामं तरी करत जा, म्हणजे हा जो काही घेर वाढवून ठेवलाय ना तो तरी कमी होईल. हीच राहिली होती बोलायची. नशीब याच्या कानावर हेडफोन आहेत, नाहीतर काय होतं, 4 पाहुणे आले ना की आईचे हे सुविचार तो रिपीट टेलिकास्टला लावतो. काय ऐकतोय जाऊन बघतो. माझा अंदाज चुकायचा नाही. तो काय ऐकत असणार? तू नंगा आया है क्या टिंब टिंब लेकर जाएगा, हेच ऐकत असणार तो. सार्थक, काय ऐकतोयस तू? बघू तर काय ऐकतोयस तू? हा, वसंतराव, चक्क वसंतराव बगड्यांची माळ फुले, आणि ते सुद्धा शंकर महादेवांचं नाही, डायरेक्ट वसंतरावांचं ओरिजिनल. अरे सार्थक, सार्थक काय काय झालं? काय झालं मला कळत नाही. हा, हेडफोन लावला की लोक माईक का गिळतात? लोक माईक का गिळतात म्हणजे? अहो तुम्ही एवढ्या जोरात बोलतायत. खरं तर तुमच्या जनरेशनचाच प्रॉब्लेम आहे. जनरेशन? तुमच्या म्हणजे ठीक आहे, गाणी ऐकत बसलायस आणि बापाची जनरेशन वगैरेची चर्चा करतोयस. अभ्यास संपला म्हणजे काय? ते क्लास बीस नाहीये वाटतं आज? हो, सकाळचा क्लास झाला, आता शाळेवरून आलोय. नवीन करिक्युलम जॉईन केलंय ना, आता संध्याकाळी जाणार आहे मी. हो का? नवीन करिक्युलम? काय मोठी मोठी नाव आहेत. नाही, आम्हाला लहानपणी फक्त पेंड्युलम माहित होतं. आवर आता. काय बगड्यांची माळ फुले हे ऐकण्याचं वय नाही आता तुझं. म्हणजे काय आहे बघ, तू गेलीस सोडून ती माळ सर्व धागे, फडफडणे पंखांचे शुभ्र उरे मागे. यातली अर्थता कशी बाळा कळेल तुला? अर्थता सोड रे, त्याचा अर्थ तरी कळणार आहे का तुला? कळलाय मला अर्थ. कळलाय? हो, हेच दिल पे पत्थर रख के तूने मेकअप कर लिया, ममता फेवरेट सॉन्ग है ना. हो, दिल पे पत्थर रख के तूने मेकअप कर लिया, मेरी सैया जिससे काहे तूने ब्रेकअप कर लिया, सैया जिससे काहे तूने ब्रेकअप कर लिया. ठीक आहे, ते गोड माझं मूल. खरंच खरंच काय आणि मुलाची जोडी आहे. एकाला पद्मभूषण आणि दुसऱ्याला पद्मविभूषण दिलं पाहिजे. दिलंच पाहिजे, ते दिलंच पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे तू गेलीस सोडून ती माळ सर्व धागे, फडफडणे पंखांचे शुभ्र उरे मागे, याचा अर्थ मेकअप कर लिया आणि मेरे सैयाजी से तूने ब्रेकअप कर लिया असेल. काय हे देवा. बरं मी काय म्हणतो, सार्थक 1 मिनिट थांबा.
हे तुझा मेसेज आलाय, आज तुझा क्लास नाहीये. क्लास नाहीये नवीन, पण उद्यापर्यंत फी भरायला सांगितलीये. ते मात्र विसरत नाही तर क्लास नसला तरी चालतो. काय अशक्त होत चाललंय माझं पाकिट. बरं आता हे नवीन करिक्युलम कितीला पडणार आहे आपल्याला? अहो पप्पा. हा ते एकदा ठरव, बाबा का पप्पा काय म्हणायचं ते एकदा ठरव. ठीक आहे. काय ठरलं? पप्पा. मग आता पप्पा काय म्हणायचं? हा म्हण. अहो पप्पा. हा पप्पा. हे टेन्शन कशाला घेताय? नाही मी टेन्शन घेत नाही. अहो आहेत ना आपल्याकडे भरपूर पैसे, म्हणून तर आम्ही तुम्हाला ऑफिसला पाठवतो. हो ना मम्मा? हो हो हो. काय? अहो पप्पा, काय? तुम्हाला माहिती का आमच्या शाळेतली अनुष्का ना खूप गरीब आहे. हो का? तिचे पप्पा पण गरीब येतो. नाही बरोबर आहे. असते रे एखाद्याची परिस्थिती असते, असं हिणवू नये त्याला. पण ती काय ती तुला म्हणाली का आम्ही गरीब आहोत म्हणून? हो. हो? ती म्हणाली अरे सारथी. हा ती तुला सारथी म्हणते? हो. ती गोड. कोण गोड? सारथी. सारथी. हा अरे सारथी देख ना, इतना सॉलिड My11 फोन है मेरे पास, पर इंस्टाग्राम पे पोस्ट करने के लिए एक भी अच्छा पिक नहीं यार. हो खरंच बिचारी खूप गरीब आहे. अरे मोबाईल जगतातला सर्वात महागडा My11 फोन तिच्याकडे आहे, तरी ती गरीब आहे का? तर इन्स्टावर पोस्ट करायला तिच्याकडे फोटो नाही. नाही खरंच गरीब आहे रे, वैचारिक गरीब आहे. बरोबर आहे. बापरे, तू अशा मुलांच्या शाळेत जातोस? आता मलाच गरीब असल्यासारखं वाटायला लागलंय. डोंट वरी पप्पा, मी मोठा होऊन खूप पैसे कमवेल आणि तुमच्यासाठी म्युच्युअल फंड पण करेल. बघा काय मोठा झाल्यावर तू काय करणार असे आधीच ठरवलेलं आहेस का? हो. हे माझंही ठरलेलं असायचं, पण तुमच्या इतकं फास्ट नाही रे. तुमच्या जनरेशनच्या भावनांचं वायफाय खूपच जोरात डेटा आणि डाउनलोड करतं. नाही आपल्याकडे जे पाहुणे आहेत ना, त्यांची मुलं पण अशीच सुपर फास्ट आहेत. माझ्यासारखी ना? तुझ्यासारखी प्रश्नच नाही. ठरलंय आपलं ठरलंय. ती मुलं पण येणार आहेत. कोण येणार आहे माहितीये का? कोण? सांगतो ना. सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे आणि त्यांची पत्नी नेहा, आणि सोबत अर्थातच त्यांची चिमुरडी. आणि दुसरे पाहुणे आहेत सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत, त्यांचे पती राजू सामंत आणि त्यांचा स्मार्ट मुलगा. अरे बापरे, आले चला तयारी लागा. मारामारी होते, मी म्हणते ती लाड करती, माकड मला म्हणते. पण आई बाबा म्हणतात तेव्हा नक्की होतं काय? नाही, आम्ही काही मुळीच बोलणार नाही. पण गुगल गाय घालू पोटात पाय, कोणा सिक्रेट सांगणार नाही मुळी. धन्यवाद. सांभाळून घे हा आज आम्हाला. घेणार हो म्हणाली. बरं आजच्या भागाला आपण सुरुवात करूया. पण आमच्याकडे अशी पद्धत आहे, आमच्याकडे जेव्हा पाहुणे येतात तेव्हा त्यांच्यासाठी आम्ही एक गाणं म्हणतो. आज सामंत आले घराला, देशपांडे हे या सोबतीला. आज सामंत आले घराला, देशपांडे ही या सोबतीला. दोन अल्लड पोरे ही यांची, आज होऊन जाऊ द्या गप्पा. ही चुरचुरू हाही बोलका, आई बिचारी बाबाला धक्का. ही चुरचुरू हाही बोलका, एक मांजर आणि एक बोका. आपण सगळे बसलेलो आहोत. बी कम्फर्टेबल. हे तुमचंच घर आहे असं समजा. नाही काय? आपलं घर आहे. अरे आपलं घर आहे, आपलं घर आहे, ते काय घेऊन जाणार नाहीयेत घर. बरं आता आपण काय करायचं, आपण त्यांच्याशी गप्पा मारायला. पहिल्यांदा मला हिच्याशी बोलायचं आहे. काय म्हणायचं बोलण्याच्या आधी? सायलेन्स. कॅमेरा
सायलेन्स दुसऱ्यांना. सायलेन्स. हा, पुढे रोल. पुढे रोलिंग, मग साऊंड, मग कॅमेरा, मग ऍक्शन, मग तू बोलणार. मग बोल ना आता. क्या समझती है अपने आप ह्याला को? दे. क्या समजती है अपने आप को? बोल तू. अगं हा प्रश्न मला कधीपासून पडलाय, क्या समजती है अपने आप को, पण माझी हिंमत नाही झाली बोलण्याची. बरं झालं, बोल बोल बिंदा. हे बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा सगळ्यांनी, बायको ही पेपर वेट प्रमाणे असते. हा, ती नवऱ्याला फडफडू देते पण उडू देत नाही. त्यामुळे तिला नाही विचारायचं क्या समजती है अपने आप को. बायकोचं पाठांतर चांगलं असलं ना की असे प्रॉब्लेम होतात. हे वाक्य मला माहित नव्हतं ती बोलणार आहे, पण आता बोलली, काय करणार. ठीक आहे, हा तर हा तू बोल क्या बिंदा. समझती है अपने आप को? हाँ। मेरे खिलाफ बोलेंगी, उसका बाला मुझसे पड़ा है और मैं इसका बदला जरूर लूंगी. मैं पंजे से तो बच नहीं पाएगी. मगर रिया, बस देखती जाओ माँ. देखती जाओ माँ, हम देख ही रहे हैं. हमारे डोळे फट गए तुम्हारे देख के, तुम्हारे डायलॉग और एक्शन देख के हमारे डोळे के सामने अंधारी आ गई. ऐसा तुम बोला, पहिला ही लाईन कमाल. आता आपण जरा कुशांची बोलूया 2 मिनिटं. कुशांना इकडे, तुला एक गंमत सांगतो, इकडे पहिल्यांदा. जा. अरे यार, काय प्लॅनिंग चाललंय इथे. आज आजच्या एपिसोडला तुला पैसे देणार. आता आहे, मी तुला का बोलायला सांगितलं हे आपण वैशालीला विचारूया. वैशाली, काय झालं सांग बरं. ओके, मी पिल्लूला सांगितलं की कुशान यावेळी चॅनलनी कुशान आहे, पिल्लू नाही. पिल्लू नाही ना, नाही बरं, पिल्लू नाही म्हणणार त्याला. काहीही कळत नाही. हे तुम्हाला एवढ्या लहानपणी कसं रे कळतं. करेक्ट आहे ते. माझ्या मुलीला तर तिसरीत कळलं होतं. बाबा तू जरा मला काही सांगत जाऊ नकोस. हा, कमाल आहे. आपल्याला चॅनलनी बोलावलंय आणि यावेळी तुला बोलवलंय आणि म्हटलं आई बाबा आणि मूल असा एक काहीतरी एपिसोड आहे, तर येशील ना. मला पैसे देणार आहेत. क्लीन बोल्ड झाला माझा. म्हटलं ए हॅलो, हां म्हणजे तू सेलिब्रिटी आहेस ग, तुला देतील पण मला देतील की नाही माहित नाही, म्हणून विचारून टाकलं. म्हणूनच आम्ही पहिल्यांदाच क्लिअर केलं. एपिसोड मध्ये मूड राहायला पाहिजे ना. पण आता टेन्शन गेलं ना, म्हणजे तुला पैसे मिळणार नक्की आणि फायनान्शियल घरचे क्रायसिस सगळे सॉल्व्ह होतील. काय मला सांग ना. पण हट्ट नावाचा जो प्रकार असतो ना, ओके, एक गोष्ट घेतली, बरं चल झालं, दुसरी तिसरी, मग एका पॉइंटला आईचा पेशन्स संपतो. करेक्ट. आणि त्याला म्हटलं देणार नाही, आता बास झालं. काल गेले 3 दिवस तू माझ्याकडे एवढे एवढे हट्ट करतोयस, ते मी तुला सगळं आणून दिलंय. नाव लिमिट इज ओव्हर. माझ्याकडे पैसे नाही आहे. जरा वेळाने आतमध्ये आला, असा बसला शांतपणे माझ्या बाजूला. मला म्हणाला, मम्मा तुला कोणी गायला बोलवत नाही का आजकाल. शपथ हे झालेलं आहे. आपण गरीब झालो. पण ऐक ना, आपण गरीब झालोय का, तुला शोला कोणी बोलवत नाही का. म्हटलं ए थांब. मग मला त्याला एक्सप्लेन करायला लागलं की असं नसतं पिल्लू, सॉरी नाही बाळा, आपल्याकडे खूप पैसे आहेत पण ते सांगायचं नसतं कोणाला. अरे ऐका, दाजी बा किती फेमस गाणं होतं तुला माहितीये का. ए आता जर तुझ्या घरी वाटवेल मी आता यानंतर डिमांड केली माझ्या त्याला लहानपणीच कळलं आमच्याकडे पैसे नाही येत. ते काय कसं जमलं तुला. तर त्याला मला समजावावं लागलं की असं नसतं की वाटलं मला हे पाहिजे म्हणजे लगेच आई बाबा घेणार नाहीये. मुद्दा म्हणून खोकतोय तू, त्याची स्टोरी सांगतेस. आणि थोडं थोडं त्याला कळायला लागलं की आपल्याला हे दिसलंय मला हे पाहिजे, हे दिसलंय मला हे पण पाहिजे, असं करून ऐकणार नाहीये आई. आई काय बाबा सुद्धा. तर त्याला एक लिमिट ठरवायलाच लागणार आहे की यानंतर मला मागायचं नाहीये, एवढंच. पण गंमत काय असते, आपली मुलं जेव्हा या जगात येतात तेव्हा आपण सगळेच जण काही दिवसांनी त्यांना नाव ठेवतो. म्हणजे आपण आधी नाव ठेवतो, मग लोक नाव ठेवतात, मग लोक नावं ठेवतात आणि आपण त्यांचं बारसं करतो. पण काय होतं, आपल्या बारशाच्या दिवशी काय झालं हे त्या मुलांना कुठे आठवतंय, हे आपल्याला आठवत असतं.
तेव्हा ती संधी मला वाटतं मुलांना आपण परत एकदा देऊया. पाळण्याच्या दिवशी म्हणजे बारशाच्या दिवशी त्यांना जसं नटवलं होतं, टोपडं बिपडं घातलं होतं, तसं टोपडं घालून त्यांना पाळण्यात ठेवायचंय. त्यांचं नाव त्या पद्धतीने सांगायचंय. फक्त ते नाव का ठेवलं तेही आम्हाला सांगायचं. अरे बाप रे. हलके हलके जोजवा बाळाचा पाळणा, पाळण्याच्या मधोमध आता आम्हाला कळलं इथं नाव रेणुका आहे ते. इव्हन झोपले मस्तपैकी. पण इथं नाव रेणुका का ठेवलं? ॲक्च्युली आम्ही दरवर्षी आमची कुलस्वामिनी माहूरची रेणुका आहे आणि दरवर्षी आम्ही नोव्हेंबरच्या सुमारास माहूरला जातो. तर आमच्या लग्नाला ऑलमोस्ट 5 वर्ष झालेली होती आणि बाळ नव्हतं. म्हणजे तर आम्ही असं काही इंटेन्शननी जात नाही देवीकडे, पण दरवर्षी जातो, आवडतं जायला म्हणून. तर आम्ही गेलो होतो तर तिथे नेमकी देवीची आरती चालू होती आणि आम्ही आतमध्ये मंदिरात पटकन गेलो तांबूल घेऊन आणि एक बाळ होतं छोटंसं, जे आईच्या खांद्यावर होतं आणि जे माझ्याकडे असं झेप घेत होतं आणि आरती चालू होती. तर मी म्हणलं हे असं झेप का घेत आहे का माहीत नाही, आणि ते आलं माझ्याकडे. आणि त्या ज्या आई होत्या, म्हणजे ज्या बाळाची ती आई होती, ती म्हणाली की असं ते बाळ जात नाही कोणाकडे, माहीत नाही तुमच्याकडे कसं आलं. आणि मी देवीला नमस्कार केला आणि त्याच लगेच वर्षी काही महिन्यात आय कन्सिव्ड. एक 7चा तिचा जन्म आहे आणि माझ्या सासऱ्यांनी कॅलेंडर उघडून बघितलं तर रेणुकेचा प्रकट दिन होता तो. तीच वेळ होती ती. म्हणून आम्ही म्हणलं की तिचंच नाव ठेवायचं. क्या बात. वा. त्यांनी तुझं नाव रेणुका ठेवलं तर तू आईचं आणि बाबांचं नाव काय ठेवशील? यामिनी. यामिनी? का ग यामिनी? नाव. आईचं नाव यामिनी? पण का? काचा प्रश्न नाही. आणि बाबाचं नाव काय ठेवशील? भूषण. 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 माझ्या नंडेचा नवरा आहे भूषण, जो तिला खूप आवडतो. वा वा. म्हणजे आवडणारी नावं तिने ठेवली. मग चांगलं आहे, चांगलं आहे. बेस्ट. थँक्यू. कुशान. बस झालं. काय नाव काय ठेवलं? कुशान. हा, आता कुशान हे नाव का ठेवलं? बरोबर. 2009 मध्ये मी सारेगामा लिटल चॅम्प्सची जेव्हा जज होते, शेवटचा एपिसोड होता तेव्हा नागपूरचा एक चितळे काका तिकडे आलेले आणि त्यांनी मला उद्याला आणि अजून 2-3 जणांना एक खूप रेअर कॉइन्स दिलेली. काय लिहिलंय? कुशानचं नाव आहे त्याच्यावर. सो मला अजून तो दिवस आठवतोय की स्टेजवर हे कॉइन घेऊन मी अशी उभी होते आणि मला असं झालं अरे काय वेगळंच नाव मला मिळालंय आणि मला मुलगा झाला तर त्याचं नाव मी कुशान ठेवेन. त्या दिवशी मी ठरवलेलं. मला सांग कुशान, आई बाबांनी तुझं नाव कुशान ठेवलं, पण जर का तुला चान्स मिळाला तर तू आईचं आणि बाबांचं नाव काय ठेवशील? विचित्र आई. विचित्र आई. आणि रागवणारा बाबा. झालं. अशाच नाव हो. म्हणजे विचित्र आई सामंत आणि रागवणारा बाबा सामंत अशी नाव. कारण आई कधी कधी रागवल्यावरती खूप विचित्र ऍक्ट करते आणि बाबा तर खूपच रागवतो. विचित्र वागल्यावर रागवल्यासारखा ऍक्ट करतो. वा, हे बरं, हे कॉम्प्लिमेंटरी आहे. आई विचित्र वागल्यावर रागवते आणि बाबा रागवल्यावर विचित्र वागतो. हे छान कॉम्प्लिमेंटरी आहे. नाही, विचित्राची एक मजा आहे त्याची. 3 दिवसांपूर्वीचीच गोष्ट आहे. म्हणालो तर आई तू काय पवित्र आहेस ग. म्हणलं काय कुशान, तुला काय म्हणायचंय नक्की? आई तू काय पवित्र आहेस ग. अरे तुला विचित्र म्हणायचं. हा याला आई म्हणतात. करेक्ट केलंय त्याला. याला आई म्हणतात. मुलगा पवित्र म्हणला तरी तिला कळलं की तुला विचित्र म्हणायचं आहे. कॉन्फिडन्स. तुला सारखं राधा राधा का म्हणायला आवडतं ग? हा, मी नाही राधा ठेवत. माझ्या बसमधली आहे ती, शाळेतली. होय. मिलेनियम. ती तुझी मैत्रीण आहे? ती ना कधी कधी त्रास देते.
रोज मला त्रास देते. ओ असंच होतं का, जे त्रास देतात ना ते जास्त आवडतात. पहिल्यांदा जेव्हा आम्ही तिला शाळेत घातलं ना तेव्हा 2-3 आठवड्यांनी तिचं नाव रेणुका होतं ना, आम्ही सगळं दिलं होतं, तर तिच्या टीचरनी बोलून घेतलं नेहाला आणि त्यांनी विचारलं तुमच्या मुलीचं नाव राधा आहे का? ती म्हणली नाही. ती म्हणली आम्हाला सगळ्यांना तिने सांगितलंय राधा आहे माझं नाव. हो आम्हाला सांगितलं तुझ्या टीचरनी. काय रागवते बापरे. आम्हाला लवकर मोठं व्हायचंय त्यामुळे तिला लहान म्हणलेलं आवडत हा अजिबात नाही आवडत. मी मोठी आहे. तू मोठी आहेस, तू मोठी. रोज आमचं 1 वर्षांनी सगळे लहान आहे. खरंच आम्ही लहान आहोत. करेक्ट. खूप मोठी आहेस. बाबा गातात. पण मी पण गाणं गाते. मला तेच तर ऐकायचंय. तू बाबांसारखंच गाणं गातेस? हो. बाबा शिकवतात तुला? बाबा शिकवतात गाणं? हो. आता मी काम साऊंड सायलेन्स. सायलेन्स 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 सायलेन्स. मग रोलिंग. रोलिंग. साऊंड. साऊंड. ऍक्शन. ऍक्शन. Let it go. Let it go. The back to one and joy. Let it go. व्हेरी गुड. Let it go. Is a back to one and joy. My bed's me anyways. His head is distance. Everything she's small. Everyone is controlled me. A back to me and all at all. Power, glory, even so it's after below. Over cranberry, let it go. Let it go. The back to one and joy. Let it go. And let us know is that fast as in the path. Let it go. Let it go. Is the holding bag anymore? My bed and me anyway. आपण रेणुकाचं गाणं ऐकलं हो की नाही? पण रेणुकाच्या बाबाचं पण गाणं ऐकायला पाहिजे की नाही आपण? बाबांनी म्हणायला नको आहे ना? नको ना? ऐक ना, बाबाला कुठलं गाणं म्हणायचं सांग ना. Silence. Silence. इकडे मी तुला सांगतो कुठलं गाणं म्हणायचं सांग बाबाला. मला भीतीच वाटते हिच्याबरोबर. नाच रे मोरा पप्पीला वगैरे. पारू गाणं म्हण. क्लासिकल व्हर्जन. पप्पीला पारू. पप्पी दे पारूला गाणं म्हण. मला येत नाही गाणं काही काय. नाही तरी सुद्धा. बरं, राहुल पण 1-2 ओळी आमच्यासाठी होऊन जाऊ. कुठलं तुला आवडेल ते? बिंदिया ले गई हमारी मछलियाँ, ओ बिंदिया ले गई, बिंदिया बिंदिया ले गई हमारी रे मछलियाँ, बिंदिया ले गई हमारी रे मछलियाँ, बिंदिया ले गई हमारी रे मछलियाँ, हमारी रे मछलियाँ, हमारी रे मछलियाँ. कुशाल, तुला आईचं कुठलं गाणं आवडतं? हे असं असं हे काय मग चेक नाही. हे चेक कॅन्सल. कुशालचं चेक कॅन्सल. ओके. कुठलं आवडतं? कोणतंही नाही. काय? कुठलंही नाही. आज त्याने ठरवलंच आहे. मला अरिजित कोणतंही सिंग नाही जास्त आवडतं. अरिजित सिंग जास्त आवडतं त्याला. मी जाते. एक भाग झाला. बाय सिंग. अरिजितला बोलो. Right. ओके, त्याला ही गुलाबी हवा मनापासून आवडतं. हा, मग ही गुलाबी हवा मला म्हणून दाखव ना. ही गुलाबी हवा पुढे मला काही नाही. परफेक्ट. गुलाबी जीवा, ही गुलाबी हवा, वेड लावे जीवा, हाय श्वासातही ऐकूये मारवा, ही गुलाबी हवा, वेड लावी जीवा.
माझं अजून एक गाणं खूप आवडतं, कुंकूचं टायटल सॉन्ग. खूप गोड गाणं होतं ते. आणि तू इतकं सुंदर गायलं होतंस ते. थँक्यू. प्लीज त्याच्या काही ओळी गायलीस तर मजा येईल. माझ्या भाग्याचं, माझ्या सौख्याचं, लेणं सौख्याचं माझं कुंकू. रोजच पिते, रोज पूजिते, ना 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 माझं कुंकू. हा 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 कुंकू. तुला काय आवडतं? म्हणजे मम्माला गाणं छान गाता येतं, पण तुला असं काय आवडतं करायला? कुकिंग. कुकिंग करायला आवडतं. वाव, व्हेरी गुड यार. कुकिंग मध्ये काय काय येतं तुला? बनाना केक, चॉकलेट केक, लावा केक. वाव. आपल्या प्रत्येकामध्ये एक प्राणी दडलेला असतोच, नाही का? आणि तोच आपल्याला शोधून काढायचा. म्हणजे आपल्या दृष्टीने काय प्राणी आहे तो मास्क आपण आपल्या मुलाला किंवा मुलीला घालायचा आहे. हो ना, माझी मम्मा की नाही मला किटी म्हणायची, कारण मी अशी मनीम्याव सारखी दिसते ना म्हणून. मास्क आणा रे, मास्क आणा लवकर, मास्क आणा. हा, चला आणा. आता तुमच्यासाठी तुमचा मुलगा काय आहे ते वैशाली आणि दत्तात्रय तुम्ही दोघांनी ठरवायचंय आणि त्याला तसा मास्क घालायचाय. पण मला तुमच्याकडनं ऐकायला आवडेल की हे मनीमाऊचं तुम्ही का घातलं त्याला? फ्रँकली स्पीकिंग हिलाच माहिती आहे खरंच. मी सांगते, जाऊ दे. कुशालला मांजरं खरंच खूप आवडतात, म्हणजे जरा जास्तच आवडतात. त्याला कदाचित त्याचा जो फील आहे मांजरांचा तो खूप आवडतो. आणि मांजरं दिसली म्हणजे घराच्या खाली बिल्डिंगमध्ये वगैरे हा पळत सुटायचा. आणि अजूनही त्याला असं काहीतरी वेगळंच वाटतं ते मांजर, म्हणजे त्याला असं मांजर असं काहीतरी होतं की इतकं की मी त्याला चिडवून म्हणायचं कधीतरी की तू गेल्या जन्मी मनीमाऊ होतास का रे. तसं तो फील, सॉफ्टनेस त्याला खूप आवडतं. काही आहे का मांजरीसारखं? चावतो, नख मारतो. करेक्ट. फारच सिमिलॅरिटी आहे. पण कुशाल, आता समजा आईला आणि बाबाला तुला मास्क घालायचे असतील तर त्यातले कुठले मास्क? मी घरी चेक झाली. बोला बरं. आईला. बरं, कशाबद्दल? गोरीला बाबाला. गोरीला बाबाला. एकदा फोनवरती बोलत बसली की फोनवर बोलत बसली की बोलत बस. पण तू पहिल्यांदा आईला तू घाल तरी मास्क आणि बाबांना पण घाल मास्क. आणि हे कशाला बाबांना ते सांगायला लागेल तुला? कारण गोरीला विचार कर. गोरीला सारखा रागवतो आणि असा नाचतो की काय रागवल्यावर. म्हणजे आई जर का फोनवर बोलत बसली तर कोवाला सारखी बोलत बसते म्हणून आईला कोवाला आहे. मी इथे का आला. पण बाबाला का गोरीला सांगा मास्क काय? राग काढत असतो ना. अच्छा, एवढा असा रागवतो मी? अरे नाच काढतोयस तू. म्हणजे यांच्या घरी कधी गेलं बाबा चिडले जात झाले आणि बाबा हात काय? अरे याला थैथाई करणं म्हणतात. बरं हे आता हिला कुठलं तुम्ही मास्क घाला? मनीमाऊ आहे काही? हे काय आहे? मनीमाऊ आहे ना? हो कशी दिसते? आले काय क्यूट दिसते बा मनीमाऊ, ये इकडे. आणि आता तू माझ्याबरोबर इकडे ये. हा कुठला? हा टायगर आहे. हवाय. ओके. हा तुला हवाय नाही. हवाय या मला तू आई बाबांना. काय आहे? तू घालतीस ते काय आहे? काय चित्ता? ऑप्शन नाहीये आपल्याकडे. ऑप्शन नाहीये आपल्याकडे. बरोबर. आता पण आपण सगळ्यांनी मास्क घालून एक सेल्फी घ्यायचा आहे, जंगल सेल्फी.
आहात आणि आता आपण एक छोटासा मजेदार गेम खेळणार आहोत. गेम असा आहे की या काही स्टिकी नोट्स इथे ठेवलेले आहेत. मी टायमर लावणार आहे. 10 प्रश्न विचारणार आहे. वडिलांना आईनी मदत करायची नाहीये. आईनी फक्त वडिलांनी सांगितलेलं उत्तर या स्टिकी नोटवर लिहायचं आहे. आपला मुलगा किंवा मुलगी उभी असेल समोर, त्याच्या शर्टावर जाऊन चिकटवायचंय. असे एका पाठोपाठ एक 10 प्रश्नांची उत्तरं तुम्ही चिकटवायचेत. वडिलांना मुलाबद्दल किती माहिती आहे किंवा वडिलांना मुलीबद्दल किती माहिती आहे. चालू करूया. रेणुका तू तिथे जाऊन उभी राहा बरं बाळा. सुशांत तिकडे जाऊन उभा राहा. तुम्ही इकडे येऊन माझ्या बाजूला उभं राहायचं. नेहा आणि वैशाली. मी प्रश्न विचारणार मुलाबद्दल बाबांना. बाबा उत्तर देतील ते तुम्ही तिथे लिहायचं आहे आणि त्याच्या ड्रेसवर जाऊन चिकटवायचं आहे. आणि नंतर मुलांनी आपण उत्तर काय दिलंय हे आपण टॅली करून बघू. पहिला प्रश्न, आवडता रंग. त्याला दाखवायचं नाही दाखवायचं, त्यांनी उत्तर दिलंय. आवडता पदार्थ. मॅगी. पदार्थ कोणताही गोड पदार्थ. चॉकलेट. आवडतं कार्टून. फ्रोझन. मोटू पतलू. आवडती फ्रेंड कोण आहे. आवडता किंवा आवडती फ्रेंड. त्याचं नाव काय. हा त्याचं नाव काय नाही. आवडती टीचर कोण आहे. मधुरा टीचर. देविका. यांची क्लासरूम कुठल्या मजल्यावर आहे. कितव्या मजल्यावर आहे. पटकन पटकन पटकन. फर्स्ट. आता आवडता खेळ. व्हिडिओ गेम का रियालिटी. आणि आता बाबांनी मुलांची काय उत्तरं दिली ती आपण ऐकूया. बरं स्नेहला तर तू इकडे सांग आणि मी इकडे काय ते बघतो. आधी रेणुकाचं काय आहे ते बघूया आपण. आवडता रंग. रेड. ए रेड नाही तू ब्लू म्हणले. असं नाही, चिटिंग नाही करायची. बरं रेड रेड बरोबर. रेड बरोबर रेड. नंतर आवडता पदार्थ. मॅगी लिहिली बाबांनी. बाबाने मॅगी लिहिलीये बरं का. मॅगी. पण तिने उत्तर इथे पाणीपुरी असं दिलंय. आवडता हिरो. अक्षय कुमार. पण बाबांनी काय म्हटलंय बघ. सुबोध काका लिहिलंय. आवडती हिरोईन काय आहे ग. बाबांनी काय लिहिलंय. दीपिका पदुकोण. ए तू असं नाही कन्फ्युज करायचं आम्हाला. दीपिका पदुकोणच बाबांनी सांगितलं. तू इथे माधुरी असं सांगितलं. बरं आवडतं कार्टून. फ्रोझन. इथे काय लिहिलंय. पेपा पिग. नाही पण पेपा पिगच आवडतो. पेपा पिग आवडतं. आपण चला आपण एक रेणुकाला एक देऊन टाकूया. उत्तर बरोबर आहे. आवडती फ्रेंड. हा बाबांनी काय उत्तर दिलंय. अहम. अहम. रमा रमा बरोबर आहे. रमा बरोबर आहे. आवडती टीचर कोण आहे. आवडती टीचर. मधुरा टीचर. बाबांनी काय सांगितलंय. मधुरा टीचर. मधुरा टीचर. अरे वा बरोबर आहे. क्लासरूम कितव्या मजल्यावर आहे. पहिल्या. अरे बाबांनी सेकंड सांगितलं. नाही पहिलाच सांगितलं. पहिल्याच सांगितलं. पहिल्या मजल्यावर बरोबर उत्तर आहे. आणि आता आवडता खेळ. हे जे तिने उत्तर दिलं ना हे कोणीच गेस करू शकत नाही. काय. लपाछपी. पण तू इथे काय दिलं होतं. तू काय म्हटलीस पण आधी. मी लपाछपीच म्हणले ना. ते उत्तर तू काय दिलंस माहितीये. काय. माती. किती बरोबर आली उत्तर. सहा बरोबर आले. 6 ती म्हणाली. 6 बरोबर आले. चला बाबा नॉट बॅड. नॉट बॅड नॉट बॅड. डिस्टिंक्शन. आणि आता कुशांत बघूया. आता आवडता रंग. बाबांनी काय उत्तर दिलं बघूया. पिंक. आणि कुशांनी उत्तर दिलंय ब्लू. काढून टाका. आवडता पदार्थ काय बाबांनी लिहिलंय. चॉकलेट. चॉकलेट. आणि इथे उत्तर आहे रवा केक. चॉकलेट आवडतं पण रवा केक जास्त. ओके ओके. आवडता हिरो. कुठला.
हॉलिवूड होतं. आवडता हिरो टायगर श्रॉफ असं त्यांनी लिहिलं. आवडती हिरोईन कोणीच नाही लिहिलं. त्याने बाबांनी काय लिहिलंय? आई. सेफ प्ले. बरं आवडतं कार्टून कुठलंय? वो बहुत है. मोटू पतलू. बरं आवडती फ्रेंड, आवडता फ्रेंड कोण आहे? नाव काय लिहिलंय? रचित. रचित. बरोबर आहे. वी ऑल लव यू. रचित त्याचा खूप गोड मित्र आहे. बरं आवडती टीचर? मराठी टीचर. यू गॉट इट रॉंग. त्याने रुपाली टीचर असं लिहिलं. बरं ठीक आहे. असं लिहिलंय. देविका त्याची क्लास टीचर आहे. पण येस मराठी टीचर इज युअर फेवरेट. सो हे आन्सर चुकलेलं आहे. क्लासरूम कितव्या मजल्यावर आहे? त्यालाच माहिती. सेकंड फ्लोर. ते राजूने अंदाजाने सांगितलं होतं. सेकंड हे मलाही कळलं होतं तेव्हा. सेकंड नक्की नाहीये कारण 6व्या मजल्यावरती त्याची क्लासरूम आहे. या भांडणाला आपण कसं काय म्हणजे कोण कोणाला सपोर्ट करतोय तुम्हाला कळणारच नाही. बरं आता शेवटचा प्रश्न आहे. आवडता खेळ? आवडता खेळ झाला ना. आवडता गेम झाला. आता आवडता खेळ? खेळ फुटबॉल होता जो बिझनेस लिहिलाय आणि गेम माइनक्राफ्ट होता. बरं गेम माइनक्राफ्ट होता आणि गेम फुटबॉल होता. बरं आपण आणखी एक मार्क देऊन टाकू. एवढंच ना. हे बघ काही झालं तरी आज जिंकलंय कोण? आज जिंकले नाही. हे बरं वाटलं. पण आपल्याला गिफ्ट द्यायचं राहिलंय. आज तू एवढी आलीस तर तुला गिफ्ट नको का द्यायला? द्यायला हवं. तुला या सेट वरचं तुला पाहिजे ते घेऊन जा. बक्षीस. वा. काय घेऊन जाशील? हे घेऊन जा. कॉंग्रॅच्युलेशन. कुठल्या गाण्यावर डान्स करणार आहे? बाला. आपण म्युझिक लावूया. म्युझिक. पण आता आपण कुशान कॉकटेल बनवेल ते बघूया. अरे सरदार विंचू, मी त्यांना काय आणायला सांगितलं आणि त्यांनी काय आणलं? त्यांनी तुमचं गिफ्टच आणलं पहिल्यांदा. तेव्हा आपण पहिल्यांदा गिफ्ट देऊया. हे घालू. ही आमची आत्ताची. हा तो सोडा घालतोय त्याच्याने तो फस येतोय. थँक्यू. वा कुशान वा. वा 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 वा. वा. कुशान व्हेरी वेल अँड कॉंग्रॅच्युलेशन. एक आमच्या एपिसोडचं वेगळे पण बघा. जनरली आपण घरी पाहुणे आल्यावर त्यांच्यासाठी काहीतरी करून त्यांना खायला घालतो. इथे आमचे पाहुणेच आमच्यासाठी काहीतरी घेऊन येतात. पण तुम्ही सगळेजण आज आलात. खूप मजा आली. कुशान आणि हो ताई तुम्ही खूप मजा आणली तर आज. थँक्यू व्हेरी मच. परत या. आमचं काय आमचं घर शुक्रवार शनिवार सगळ्या गेस्टसाठी ओपन असतं. कधीही वाटलं तर या. तुम्ही युअर मोस्ट वेलकम. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. बाय बाय. हा खूप मजा आली ना. हो चला, ना. ऐक, मी झोपायला काय म्हणतो, जाऊया. सोनिया जरा याला झोपव ना. मी हो. आज तुमची वेळ नाही का? इथे काय लिहिलंय? काय? गोष्टी सांगणे. तुम्ही गोष्टी सांगणे तुमच्या मुलाला. गुड नाईट. गुड नाईट. गोष्ट सांगतो. चला गोष्ट सांगण्याची वेळ झाली. हो. हा झोपा. एक माणूस बरं का परीस शोधायला निघाला.
त्यासाठी रस्त्यात जो दगड येईल तो घ्यायचा, गळ्यातल्या साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा. असा त्याचा दिनक्रम सुरू झाला. दिवस गेले, महिने गेले, वर्ष सरली, पण त्याच्या दिनक्रमात काहीही बदल झाला नाही. तो दगड घ्यायचा, साखळीला लावायचा आणि मग तो फेकून द्यायचा. एक दिवस तो माणूस म्हातारा झाला. अगदी शेवटचे श्वास मोजत होता आणि त्यावेळी त्याचं लक्ष अचानक गळ्यातल्या साखळीकडे गेलं. ती साखळी सोन्याची झाली होती. दगड घ्यायचा, साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा. या नादात त्याचं साखळीकडे लक्षच गेलं नाही. आम्हा पालकांचंही असंच होतं राजा. या क्लासचा दगड लावला पोराला, निघालो पुढे. अमुक शिबिराचा दगड लावला पोराला, पुढे निघालो. महिने जातात, वर्ष सरतात, तुमचं सगळं बालपण त्यातच जातं. आम्ही तुम्हाला जवळ बसवून जे सांगू शकलो असतो तेवढंच राहून जातं. आणि मग काही वर्षांनी दिसतं की तुम्ही झालाय सोन्याचे, पण कुठल्या दगडाने ते नाहीच कळलं. आपल्या एकत्र क्षणांना सोनेरी करून गेला असता तो परीस सुटलाच हातून. चला आज झोपतो. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. क्लिनिक प्लस शॅम्पू प्रस्तुत अळीमिळी गुपचिळी. स्पेशल पार्टनर्स कॅडबरी डेअरी मिल्क लिकेबल्स. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत अळीमिळी गुपचिळी.